नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनीमेव मराठी चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय साधा पण प्रभावी असा नियम, 72चा नियम, जो तुम्हाला तुमचे पैसे व्याजासह दुप्पट कसे करता येतील हे समजावून सांगेल। आपले याविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न काय असू शकतात? तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही किती वेळात तुमचे पैसे दुप्पट करू शकता? 72चा नियम नक्की काय आहे आणि तो आपल्या गुंतवणुकीत कसा लागू होतो? तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा आहे? चला तर मग जाणून घेऊया 72चा नियम आणि आपली आर्थिक प्रवास जो आहे तो सुकर आणि फायदेशीर कसा करू शकतो। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एक मुमहत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका। 72चा नियम म्हणजे नेमकं काय आहे ते आता पाहूया। 72चा नियम एक साधा गणितीय फॉर्म्युला आहे जो तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा अंदाजी वेळ सांगतो। यासाठी तुम्हाला फक्त एकच माहिती गरजेची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला मिळणारा वार्षिक व्याजदर। दुसरा मुद्दा आहे 72चा नियम कसा कार्य करतो। 72चा नियम वापरण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर 72ने भागा। मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, पुन्हा एकदा ऐका। 72चा नियम वापरण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर 72ने भागा। मिळालेली संख्या म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारे अंदाजे वर्षाचे प्रमाण राहील। उदाहरणार्थ, जर तुमच्या गुंतवणुकीचा वार्षिक व्याजदर 6% असेल तर 72 भागिले 6 बरोबर 12 वर्षे। जर व्याजदर 8% असेल तर 72 भागिले 8 बरोबर 9 वर्षे। मित्रांनो, उदाहरण तुम्ही स्वतः करून पहा। 72चा नियम गुंतवणुकीसाठी वापरण्याच्या महत्त्वाचे टप्पे काय आहेत व टिप्स कोणत्या? तर व्याजदर समजून घ्या। तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला मिळणारा वार्षिक व्याजदर समजून घ्या। वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करा। गुंतवणुकीचे प्रकार निवडा। निश्चित व्याजदर असलेल्या गुंतवणुकी जसे की बँक, एफडी, बॉन्ड्स इत्यादी। बदलत्या व्याजदराच्या गुंतवणुकी जसे की म्युच्युअल फंड, शेअर्स इत्यादी। तुम्ही यापैकी प्रकार निवडायचा आहे। व्याजदर वाढण्याचे उपाय नेमके काय करता येतील? जास्त व्याजदर मिळवणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा तुम्हाला विचार करावा लागेल। जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये लक्ष केंद्रित करा। गुंतवणुकीचा कालावधी निवडा। लांब कालावधीसाठी गुंतवणूक करा। धैर्य ठेवा आणि आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी वेळ द्या। 72चा नियम जेव्हा महागाई असेल, मंदी असेल म्हणजेच आर्थिक मंदी असेल, अशा विविध आर्थिक परिस्थितींमध्ये वापरण्याच्या काही स्पेशल टिप्स आहेत, त्यासुद्धा ऐकून घ्या। महागाईचे व्यवस्थापन। महागाई दराच्या बदलांचा अभ्यास करा। असे गुंतवणूक पर्याय निवडा ज्यांचा महागाईवर जास्त चांगला परतावा मिळतो, जसे की रिअल इस्टेट, गोल्ड इत्यादी। आर्थिक मंदीमध्ये स्थिर गुंतवणूक कशी करायची? स्थिर आणि कमी जोखमीची गुंतवणूक पर्याय तुम्हाला निवडावे लागतील। बँक, एफडी, पीपीएफ, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादीवर जास्त लक्ष द्या। विविधता आणा। तुमची गुंतवणूक विविध प्रकारच्या साधनांमध्ये विभाजित करून घ्या। गुंतवणुकीत विविधता आणल्यामुळे जोखमीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारचे होईल। 72चा नियम वापरण्याच्या आणखी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत, त्यासुद्धा पाहून घेऊया। सततच्या गुंतवणुकीचा विचार करा। नियमित अंतराने गुंतवणूक करा, जसे की मासिक SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग। गुंतवणूक वाढवा। वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीची रक्कम जशी शक्य होईल तशी वाढवत राहा। नियोजन करा। आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक योजना तयार करा। सल्लागारांचा सल्ला घ्या। योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे। अद्यतनी आणि पुनरावलोकन। आपल्या गुंतवणुकीचे नियमित पुनरावलोकन करा आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल करा। 72चा नियम हे गुंतवणुकीत उपयोगी असे साधन आहे जे तुम्हाला तुमच्या पैशांचे व्यवस्थापन आणि वाढ साधण्यासाठी मदत करते। या नियमाचा वापर करून तुम्ही आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आपल्या गुंतवणुकीला योग्य दिशा नक्कीच देऊ शकता। मित्रांनो, 72चा नियम वापरून तुम्ही आपल्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करण्याचा मार्ग अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता। योग्य व्याजदर निवडा, गुंतवणूक करत राहा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत राहा। आमच्या मनीमेव मराठी चॅनलला
सबस्क्राईब नक्कीच करा, जिथे तुम्हाला अशा आणखी उपयुक्त गुंतवणूक टिप्स आणि स्मार्ट आर्थिक सल्ले मिळत राहतील. तुमच्या आर्थिक यशासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद आणि तुमचा आर्थिक प्रवास यशस्वी हो.